लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एकूणच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आता जवळपास 3 महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 1380 रुपयांची वाढ झाली आहे. पण आता घरगुती सिलेंडरसह पेट्रोल डिझेलच्या सुद्धा दरात वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. पाहूया. 5 राज्यांच्या निवडणुकीचं मतदान पार पडताच व्यावसायिक सिलेंडरची किंमत थेट 993 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हॉटेलसह चहा नाश्त्याच्या छोट्या दुकानदारांना झळ बसली आहे. आधी निळा सिलेंडर मुंबईमध्ये 2031 रुपयांना मिळायचा. आता एका सिलेंडरसाठी 3024 रुपये मोजावे लागतील. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय आणि पुढचा नंबर पेट्रोल डिझेलचा असल्याचं म्हटलंय. मी आधी बोललोच होतो, महागाईची झळ निवडणुकीनंतर बसेल. आज व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. हे निवडणुकीचंच बिल आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत 1380 रुपयांची वाढ. अवघ्या 3 महिन्यात तब्बल 81% प्रचंड दरवाढ. चहाची टपरी, ढाबा, हॉटेल, बेकरी, मिठाईचं दुकान, सर्वांच्या स्वयंपाकघरावरचा बोजा वाढलाय आणि याचा परिणाम तुमच्या ताटावरही होणार आहे. पहिला फटका गॅसवर, पुढचा फटका पेट्रोल डिझेलवर. गेल्या 2 महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरमध्ये जवळपास 1400 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, विशेषतः छोट्या व्यावसायिकांची अडचण झाली आहे. याचा परिणाम थेट ग्राहकांना होणार आहेत. कारण कच्च्या मालाचे रेट वाढल्यामुळे आम्ही मालाचे पण रेट वाढवणार आहेत. नाश्त्याचे वगैरे सगळ्यांचे रेट वाढवणार आहेत. युद्धाच्या काळामध्ये मी तर डिझेल बत्तीचा पर्याय निवडला होता. त्याच्यावरतीच माझं हॉटेल चालू होतं. व्यवसाय पण कमी झाला आणि आता गॅसचे रेट वाढल्यामुळं अजून त्याचा परिणाम म्हणजे आम्हा हॉटेल व्यावसायिकांना पण भोगायला लागणार आहे आणि ग्राहकांना पण त्याचा परिणाम भोगायला लागणार आहे. त्यामुळे सरकारने ही फार मोठी चुकी केली की एवढे रेट वाढवले. खूप अडचणी येतात, संघर्ष करावा लागतो. एवढं करणं अशक्य आहे. हे 100-200 वाढायला पाहिजे. एकदम 1000 रुपयांनी वाढलेलं हे चुकीचं आहे. सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे. अडचणीचा तर सामना करावा लागतो. आता पहिले टाक्या होते ते छोटे टाक्या घेऊन गेले आमचे. परत आता कमर्शियल वापरामुळे कमर्शियल चालू केले. 2130 रुपयाला द्यायचे पहिला, पण आता एकदम 993 रुपयांनी वाढल्यामुळं खूप अडचणी येणार आहेत. थोडं याच्यात काहीतरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही एक हजारांनी गॅस वाढवला तर येणाऱ्या ग्राहकाला आम्ही काय तोंड द्यायचं. त्या लोकांना 10 रुपये वाढलं तरी त्यांना जास्त वाटतात इथे. आणि इथे येणारा गिरायक सामान्य असतो, सामान्यातला सामान्य असतो. त्याला 100 रुपये राईस प्लेट पण परवडत नाही आहे. मग सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला मेहनत करायला लागते. आणि जर 2 पैसे आम्हाला नाही मिळाले तर त्या मेहनतीचा आमचा उपयोग काय. सरकार काही ठोस उपाययोजना काढतच नाही. लोक म्हणतात की गॅस मिळतं, तुम्ही का महागाई वाढवली. पण इथे सत्य परिस्थिती काय आहे ती आम्हाला आमची माहिती आहे. अशी परिस्थिती आहे. अमेरिका आणि इस्रायलचं इराण विरुद्धच्या युद्धामुळे इंधनावर परिणाम झालाय. मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. पण आता घरगुती सिलेंडरचे दर न वाढवता जवळपास एका सिलेंडर मागे 1000 रुपयांचा भुर्दंड वाढलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.